नमस्कार मित्रांनो, लेखन कला विकसित आणि अवगत होण्याच्या कितीतरी आधीपासून माणूस हा बोलण्यातून संवाद साधत होता. हळूहळू बोलण्यातही प्रगती होत गेली आणि माणूस भाषणे आणि कवितांमध्ये व्यक्त होऊ लागला. पुढे चालून हीच भाषणे आणि कविता लोकांमध्ये क्रांतीची बीजे पेरण्यासाठी वापरली जाऊ लागली आणि अशाच एका कवितेची रचना 1941 साली फैज अहमद फैज करतात, जी अनेकांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवण्याचं काम करते. कवितेच्या ओळी होत्या, बोल की लब आजाद है तेरे. मित्रांनो, त्या काळी क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या या ओळी आजच्या स्थितीला किती समर्पक आहेत याचीच चिकित्सा करण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक प्रशांत अनिता चिंतामण बेले विषय मांडतोय, बोल की लब आजाद है तेरे. मित्रांनो, विषयाच्या सुरुवातीलाच मला सांगावंसं वाटतं की 12 मार्च 2023 रोजी एक यूट्यूबर आणि पत्रकार असलेल्या संजय राणांना यूपी पोलीस अटक करते. त्यांचा गुन्हा होता की त्यांनी एका बीजेपी लीडर गुलाब देवींना विकासासंदर्भात प्रश्न विचारले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की स्वातंत्र्याच्या आधी बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा हक्क नव्हता आणि स्वातंत्र्यानंतर तो हक्क मिळाला तर प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला अटक होऊ शकते. म्हणून तेव्हा इंग्रजांनी आणि आता या सत्ताधाऱ्यांनी आवाज दाबल्यानंतर बोलण्याची वेळ आलेली आहे. बोल की लब आजाद है तेरे. पण मित्रांनो, खरंच हे लब आजाद असतात का? आणि आजाद असतील तरी यांचा बोलण्याचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचतो का याची शाश्वती मला वाटत नाही. कारण मित्रांनो, देशासाठी मेडल जिंकणारे खेळाडू जेव्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह शरण यांच्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप करत आवाज उचलतात तर त्यांचा आवाज शासनाला ऐकू जात नसतो. या उलट बीजेपी त्यांच्याच मुलाला आपल्या पार्टीचं तिकीट देते आणि काही दिवसांनी सगळ्यांनाच या घटनेचा विसर पडतो. असंच साक्षी, श्रद्धा, दिशा यांचा आवाजही शासनापर्यंत पोहोचू दिला जात नाही आणि मग तेव्हाच या समाजकंटकांकडून आजाद लफ्ज गुलाम करण्याची भाषा केली जाऊ लागते. पण लक्षात घ्या, ही भाषा जरी केली जात असेल ना तरी तुम्ही सहजासहजी लफ्ज गुलाम करू शकत नाहीत. कारण मित्रांनो, या अंधारलेल्या समाजात जेव्हा जेव्हा क्रांतीचा प्रकाश पेरला गेलेला आहे तेव्हा तेव्हा त्याची सुरुवात ही बोलण्यानेच झालेली आहे. मग ते अमेरिकेमध्ये मार्टिन लुथर किंग यांनी आय हॅव अ ड्रीम नावाचं भाषण दिल्यानंतर झालेली क्रांती असेल किंवा मॅझिनीच्या बोलण्याने प्रभावित होऊन सावरकरांनी भारतात आणि मॅझिनीने इटलीमध्ये घडवलेली क्रांती असेल. इतकंच काय तर आज कोलकाता रेप केसने संपूर्ण भारत पेटलाय, तर त्या कुकृत्याचा विरोध करण्यासाठीही अनेकांनी आपले लफ्ज आजाद केलेत. पण मित्रांनो, आज समाज एकत्रितपणे येऊन तेव्हाच आपले लफ्ज आजाद करत असतो जेव्हा आपल्या मनाला हादरवणाऱ्या घटना घडत असतात. परंतु मित्रांनो, अशा घटना तर दररोजच घडतात आणि काही लोक हा अन्याय निमूटपणे सहन करत असतात. तेव्हा त्यांनीही हे लक्षात घ्यायला हवं की अन्यायाचा विरोध न करणं हाही एका प्रकारचा गुन्हाच असतो. म्हणून घरात हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांना, आपल्या पिकाला काडीमोलाच्या भावात विकणाऱ्या शेतकऱ्यांना, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं न देणाऱ्या राजकारण्यांना आता सांगण्याची वेळ आलेली आहे, बोल की लब आजाद है तेरे. मित्रांनो, त्या काळी क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या या ओळींचा अर्थ आता 2024 मध्ये तितकाच न उरता अधिक व्यापक झालेला आहे. म्हणजे आज सोशल मीडियावर युवक युवती रील्सच्या माध्यमातून, इमोजीसच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. पण तेच स्वातंत्र्यानंतर 24% असलेला युवक युवतींचा राजकारणातला सहभाग आज 12% झालेला आहे. आणि जगातील सगळ्यात तरुण असलेल्या देशात तरुणांचाच आवाज हा राजकारणात नाही. म्हणून तरुणांना आता राजकीय पटलावर बोलकं करण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. इतकंच काय तर स्त्रीला तिच्या भावना या व्यक्त करता येतात, पण पुरुषाला त्याच्या भावना या शब्दात व्यक्त करता येत नाही. म्हणून शब्दात हरवलेल्या पुरुषाच्या भावनांना हा समाज मौनात गवसण्याचा प्रयत्न करत असा निष्कर्ष काढतो की पुरुषाचं प्रेम हे मौनात असतं आणि मग पुरुषालाही व्यक्त न होण्यामध्ये श्रेष्ठत्व वाटू लागतं. तेव्हा तुमच्या, माझ्या आणि प्रत्येक पुरुषाच्या मनात असलेल्या त्या हळव्या पुरुषाच्या ओठांना भावनांच्या माध्यमातून गुलाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागतो. तेव्हा त्यालाही सांगावं लागतं, बोल की लब आजाद है तेरे. पण मित्रांनो, आजच्या काळात काही लोकांचे लफ्ज आजाद असलेत की नसलेत याचा काहीही फरक पडत नसतो. म्हणजे नायक चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर त्याला एका दिवसाचं मुख्यमंत्री बनवलं जातं, पण आजच्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना अलगद पत्रकारितेच्या रिंगणातून बाहेर फेकलं जातं. आणि जे पत्रकार सरकारची गुलामी स्वीकारतात त्यांनाच प्रश्न विचारण्याचा हक्क दिला जातो. मग अशा पत्रकारांचे लफ्ज आजाद असलेत की नसलेत याचा काहीही फरक पडत नसतो. पण मित्रांनो, लफ्ज आजाद आहेत म्हणून मनाला वाटेल ते बोलावं, मनात येईल ते बोलावं असंही नाही. तर या हक्कासोबत येते ती म्हणजे जबाबदारी दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करण्याची. पण समाजातील काही लोकांना या गोष्टी कळत नाहीत. त्यांना वाटतं बोल की लफ्ज आजाद आहे असं म्हणल्यानंतर आम्ही काहीही बोलण्यासाठी बाध्य झालो. आणि म्हणूनच मुलायम सिंग यादव एका मुलीच्या बलात्कारावर म्हणतात की मुलांकडून जवानीमध्ये असल्या चुका होतातच. कंगना रनौत म्हणतात की आझादी आपल्याला भीकमध्ये मिळालेली आहे, मग स्वतंत्रासाठी जे रक्त सांडले गेले ते रक्त नाही तर पाणी होते का?
सुभाषचंद्र बोस, गांधीजी, महात्मा गांधी, सावरकर अशा अनेक महापुरुषांनी आपले प्राणांची आहुती दिली, इतके प्रयत्न केले, ते प्रयत्न व्यर्थ होते का? आज कोलकाता रेप केसने संपूर्ण भारत हादरला आहे आणि त्या विरोधात संपूर्ण देशातील डॉक्टर्स प्रोटेस्ट करत आहेत, पण ममता दीदींना या गोष्टीच्या विरोधात ॲक्शन घेण्याऐवजी आपल्या आझाद लफ्जने वाम आणि राम सारखे स्टेटमेंट करतात। तेव्हा मला वाटतं असल्या लोकांचे लफ्ज आझाद जरी असलेत ना तरी यांना फॉलो करणारी लोक मात्र मला गुलाम झालेले दिसतात। मित्रांनो, माझे शब्द प्रमाण आहेत असं कोणीही समजू नये आणि त्याला माझ्या बुद्धीच्या कसोटीवर पळतावून पाहावे आणि तरीही कसोटीत न उतरल्यास त्यांचा त्याग करावा असं खुद्द महात्मा गांधी म्हणतात। तेव्हा कोणताही विचार कितीही श्रेष्ठ असला ना तरी त्याची एकदा आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पळताळणी करून पाहावं आणि मगच बोलावं, तरच आपल्या बोलण्याचा काहीतरी निष्कर्ष निघत असतो। मित्रांनो, विषयाच्या शेवटाकडे वळत असताना मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की आपल्या आझाद लफ्जला कधीच जाती धर्माची कीड लागू नका देऊ, कारण 1984 मध्ये 2 शीख बॉडीगार्ड इंदिरा गांधींची हत्या करतात आणि या समाजातील लोक संपूर्ण शीख समाजाला त्याची सजा देत दिल्लीमध्ये 3000 पेक्षा जास्त शीख बांधवांची कत्तल करतात। तेव्हा इतर सर्व धर्मीय लोकांची लफ्जे गुलाम झालेली असतात। मग असंच 1993 मध्ये काश्मीरी पंडितांसोबत घडतं, तेव्हा फक्त हिंदू समाजातील लोकांचे लफ्ज आझाद असतात। त्यानंतर 2002 मध्ये मग हेच मुस्लिम बांधवांसोबत घडतं आणि त्यानंतर आत्ताच 2023 मध्ये मणिपूरमध्ये ईसाई धर्मियांसोबत अशा घटना घडतात। जर 1984 मध्येच आपण जात धर्म पात विसरून फक्त माणूस म्हणून आपले लफ्ज आझाद केले असते तर कदाचित या पुढच्या घटना घडल्या नसता। आजही बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराला तुम्हाला, मला आणि आपल्या सगळ्यांना आपले लफ्ज माणूस म्हणून आझाद करण्याची गरज आहे। आझाद कराल एवढाच माफक आशावाद व्यक्त करतो। शेवटी तला युनस यांच्या शब्दात इतकंच, मैं मिर्जा में गालिब, इलम में इजाफा रहा, लड़ेंगे बिना तलवारों के, इन लफ्जों से वादा रहा, इन लफ्जों से वादा रहा। मनपूर्वक धन्यवाद।